तुकोबरायची भाषा आहे. संत महात्म्यांचे उपकार हे सांगण्या पलीकडचे. काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू. काय सांगू म्हणजे अनेक वेळा हा प्रश्न पडतो. दोन पद्धतीचा हा प्रश्न आहे. काय सांगू हा शब्द दोन प्रकारे पडतो. निश्चित दोन स्वरूपात. कधी कधी एखाद्या विषयी वर्णनाचा प्रसंग आला, काहीतरी त्यानं केलेले कृत्य सांगायचं आहे. आम्हाला नेहमी प्रसंग येतो एखाद्या व्यक्तीवर जेव्हा बोलायचं असतं आणि काहीतरी बोला म्हणून सांगितलं जातं, तेव्हा निश्चित प्रश्न पडतं काय सांगावं. कारण कर्तृत्व असेल तर सांगता येतं, जर कर्तृत्वच नसेल तर सांगता येत नाही. समोरचा माहिती आपल्याला गाढव आहे आणि त्या गाढवाबद्दल जर बोलायला दिलं, काय सांगावं त्या गाढवाबद्दल. त्याचा आवाज सुंदर आहे, त्याचं किंकाळणं सुंदर आहे, 4 पायाचा आहे म्हणून सुंदर आहे. कितीही वर्णन केलं तरी कमी पडणार आहे. नवे नवे जो वर्णन करतो आणि ज्याचं वर्णन करतो, ज्याचं वर्णन करतोय तोही गाढव आहे, जो वर्णन करतोय तोही गाढव ठरेल. का कर्तृत्व नसेल तर बोलता येत नाही. आणि दुसरीकडं असं आहे, कर्तृत्वच एवढं आहे की समोर असलेलं कर्तृत्व आभाळा एवढं जर असेल तर प्रश्न पडतो कोणतं काय म्हणून सांगावा. सामान्य चिंतन ठेवतो. पौर्णिमेचा रात्र आहे आणि त्या रात्रीत स्वच्छ आकाशामध्ये आपल्याला जर चांदणं मोजायला लावलं तर कुठल्या चांदण्यापासून सुरुवात करावी, हा चांदणा निवडावा, 1 नंबरला की तो चांदणा निवडावा, असा जसा प्रश्न पडतो तसं संत महात्म्यांविषयी धाडसानं जर आम्ही बोलायचा प्रयत्न केला तरी प्रश्न पडतो नेमकं कोणतं म्हणून आणि काय म्हणून सांगावं. कारण आपल्यावर उपकार अनेक जणांचे आहेत. पैकी तुकोबराय स्मरण करून देतात, अगणित उपकार मायबापाचेही आहेत, पण त्या उपकारापेक्षाही श्रेष्ठ आणि अधिक पटीनं जास्त संत महात्म्यांचे आमच्यावर उपकार आहेत. आणि हे उपकार शब्दात इथं सांगणं होतच नाही. केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय. बाप न करी आईशी माय, बाप न करी ऐशी माय, बाप न करी आईशी माय, बाप न करी ऐशी माय. धरणे त्यात देखीले पाय, धर्मे त्याचे देखीले पाय, धरणे त्याचे देखीले पाय, धर्मे त्यांचे देखील पाय. दिले अभय अभयदान भयदान दिले अभयदान भयदान वासुदेव करीतो आलोया देशा, मनवूनी आलोया देशा, मनवूनी आलोया देशा. उपकार सांगू काय, बाप न करी आईची माय, उपकार सांगू काय, बाप नकरी माय. केले उपकार सांगू काय.
दिले दान केले पाय दिले अथया भयदान दा होतो नाही तरी भुललो देशा आता तोही केले मार्ग दाविला तरी साधा मनवोने आलो या देशा होतो नाही तरी भुललो दिशा दाटा तो भेटला इच्छा केवळी मार्ग दावेला तरी साधा गो बरं महात्म्यांचे असतील नाही अशातलं नाही, पण जे उपकार संत महात्म्यांचे आमच्यावर आहेत ते उपकार मायबापांनी उपकार केल्यापेक्षा निराळे आहेत. त्यामुळं काय सांगावं त्यांच्याबद्दल हा प्रश्न आहे. कारण एक प्रकारचे उपकार नाहीत. वर्णन करायचं झालं तर प्रश्न पुढं उभा राहतो, कोणता उपकार सांगावा, कोणता उपकार मागं ठेवावा. त्यापेक्षा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे, उपकाराचं स्मरण करून देत असताना सांगता येत नाही एवढे उपकार आहेत. पण तुकोबाराय तरी धाडसानं सांगतात, मज निरंतर जागविती. जर उपकार स्मरण करायचं झालं तर संत महात्म्यांचा एक उपकार तुकोबाराय सांगतात, आम्हाला जाग करतात. जागविती. आता जाग कुणाला करावं लागतं? सामान्य चिंतन आहे. जे झोपलेले आहेत त्यांना जाग करावं लागतं का जे जागे आहेत त्यांना जाग करावं लागतं? कुणाला जाग करावं लागतं? जे झोपलेले आहेत त्यांना जाग करावं लागतं, बरोबर. जे जागेच आहेत त्यांना जाग करावं लागतं का? बरं, आपल्याला झोप येते, निश्चित येते. जरी टी व्ही समोर येत नसली तर कीर्तनात आल्याशिवाय राहत नाही. टी व्ही समोर झोप येणार नाही, पण इथं आल्याशिवाय. बरं, इथं झोप आली तर जाग करण्याचं काम कुणाचं? एकतर शेजाऱ्याचं नाहीतर महाराजाचं. दिसतं दोघांनाच. आपण झोपलो एकतर शेजाऱ्याला दिसतं, नाहीतर उभारलेल्या मंडळींना, महाराजांना. आणि जर शेजारच्यानं जाग केलं, एखाद्याला पुढच्याला झोप लागली, मागच्यानं त्याला थोडं जाग केलं, धक्का दिला, अरे ओट म्हटलं, तर जाग केलंय म्हणून त्याचं काहीतरी चांगलं बोलावं, त्याचं उपकार मानावे नाही. तुम्ही बारीक निरीक्षण करा. जो झोपलेला आहे, ज्यानं जाग केलं त्याचं अभिनंदन किंवा काहीतरी बोलण्याऐवजी ज्यानं जाग केलं त्याच्यावरच रागाला जातो. उलट प्रश्न बनतो, बाबा झोपलो नव्हतो, मग ध्यान देऊन ऐकत होतो. अरे ध्यान. संत महात्म्यांनी, तुकोबरायने असं आपल्याला जाग केलंय का? या झोपेतून जाग केलेलं नाही. मग आपण अज्ञानाच्या झोपेत आहे. आपली जी झोप आहे अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की आम्हाला वाटतं आम्ही जागो आहोत. बाहेरून पाहिलं तर आम्ही जाग दिसतोय, पण अंतरंग पाहिलं तर महाराज चिंतन करतात, आम्ही झोपलेलो आहोत. ही अंतःकरणात लागलेली झोप, हे बाहेरचे जागे असून देखील त्यांना कळलं की आम्ही आतून झोपलेलो आहे. तुकोबारायने ही अवस्था आपल्या समोर बोलून दाखवलेली आहे. बोल बोलने बोले बोल 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 बोलने बोले बोल बोलने बोले बाहेर जागे आत निजले बाहेर जागे जागे आत निजले बाहेर जागे आत निजले कैसे घरात घर कुल कैसे घरांत घर कुल केले
घरात घरकुल केले कैसे घरांत घरकुल केले नाही अंधार ना उजडले गा अंधार ना उजडले गा अंधार ना उजडले अंधार ना उजडले गा वासुदेवा करीतो फेरा वासुदेवा करीतो फेरा वासुदेवा करीतो फेरा वासुदेवा करीतो फेरा बोलो बोलो रे बोले बोला बोला ने बोले बाहेर जागे आत निजले बाहेर जागे आटले झाले कैसे घरात घरकुल केले घरात घराकुल केले नेनो अंधार ना उजडले गा नेनो अंधार ना उजडले गा अंधार ना उजडले गा नेनो अंधार ना उजडले गा आपली अवस्था तुकोबराय सांगतात बाहेर जागे आत निजले आपण आतनं निजलेलो संत महात्मे हे अज्ञानाची झोप घालवतात अज्ञानाची झोप घालवतात नुसतं एकदा नाही तुकोबरायची भाषा आहे संत महात्म्यांनी आपल्याला फक्त एकदा जाग केलं आणि सोडून दिलं असं नाही केलं मग जेव्हा जेव्हा पावली आम्ही झोपलेलो जाणवलं संत महात्म्यांनी आम्हाला जाग करावं मज निरंतर आणि कुठपर्यंत जागवलं जोपर्यंत त्याचा ठाव धरत नाही तोपर्यंत निजलिया जागविती निज पुरवणी देती जे काही कमी आहे ते सगळं द्यावं वारंवार जाग करावं असे संत महात्म्यांचे उपकार तुकोबरायची भाषा आहे हे उपकार तर वर्णन करता येतच नाही पण यदा कदाचित जर उपकार परतफेडीची जर वेळ आली तर महाराजांची भाषा आहे हे स्मरण करता किंवा वर्णन करता येतच नाहीत वर्णनाच्या पलीकडे आहेत आणि जे उपकार वर्णन करता येत नाहीत जे शब्दात मांडता येत नाहीत त्यातून उतराई तरी कसं व्हावं आणि ते उतराई होण्यासाठी तुकोबरायची भाषा आहे जर उतराई होण्याचा प्रसंगच जर आला तर आम्ही काही जरी दिलं तरी त्यातून उतराई होऊ शकत नाही काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा जीवाचं जरी दान दिलं आम्ही संत महात्म्यांचरणी जीव जरी ओळवळून टाकला तरी ते सुद्धा दान संत महात्म्यांच्या उपकारापुढं कमीच आहे असं संत महात्म्यांचं नेमकं कोणतं दान आहे एवढे उपकार म्हणजे नेमकं कोणतं काय संत महात्म्यांचा उपकार जर पाहायला गेलं तर एवढा अगण्य एवढ्या मोठ्या स्वरूपाचा संत महात्म्यांचा उपकार आहे महाराजांची भाषा आहे की संत महात्म्यांचे उपकार जर पाहायला गेलो तर आमची अवस्था अशी होती आम्ही अनेक ठिकाणी भटकंती करत होतो एका ठिकाणी नाही अनेक गावं आम्ही हिंडलो कशा करता हिंडलो एकाच करता आम्हाला योग्य असा दाता हुडकायचा होता योग्य असा दाता जो आमचं सगळं काही असेल त्या अवस्थेतून आम्हाला दूर करेल जे काही दुःख आहे ते दुःख फेडेल असा दाता आम्ही हुडकत होतो पण अनेक गावं जरी हिंडलो अनेक ककांकडे जरी गेलो तरी आम्हाला असा दाता सापडला नाही मग नेमकं पुढं काय झालं आम्हाला हिंडत हिंडत ज्ञानोबारायपाशी यावं लागलं आणि इथं आल्यानंतर मात्र ज्ञानोबारायने आमची अडचण जाणून घेऊन नेमका आमचा उपाय काय आहे याला योग्यता काय करू शकतो किंवा नेमकं हवं काय आहे आणि यातून कोण सोडवू शकतो असा ठाव ज्ञानोबारायने दाखवला
हे नेमकं दुःख कोणतं होतं, एवढ्या कशात आम्ही पिडलो होतो, तर ते दुःख होतं गर्भवासाचं. मग याचा दाता सोडवणारा कोण आहे? सोडवणारा दाता एकच आहे, तो विटेवर असणारा पांडुरंग. आणि तो पांडुरंग आम्हाला दाखवला कुणी? दुसरा कुणी नाही, फक्त ज्ञानोबारायांनी, संत महात्म्यांनी. दुसऱ्यांना दाखवण्याची ती ताकद नाही. ही अवस्था आमची, आमचं जे दुःख होतं, आमचं जे दैन्य होतं, हे कोणत्या अवस्थेत होतं महाराजांनी याचा उल्लेख उघड उघड आपल्यापाशी केला. हिंडता गवाने गा शिनलो येरधारी, हिंडता गवाने गा शिनलो येरधारी, हिंडता गवाने गा शिनलो येरधारी, गवाने गा शिनलो येरधारी. न मिळेचे दाता कोणी जन्म दुःख निवारी, न मिळेचे दाता कोणी जन्म दुःख निवारी. न मिळेचे दाता कोणी जन्म दुःख निवारी, दाता कोणी जन्म दुःख निवारी. कीर्ती संता मोखे तोची दाखवारी, कीर्ती संता मोखे तोची दाखवा. कीर्ती संता मोखे तोची दाखवारी, कीर्ती संता मोखे तोची दाखवा. पांगोळा पाय देतो नांदे पंढरपुरे, पांगोळा पाय देतो नांदे पंढरपूर. पांगोळा पाय देतो नांदे पंढरपुरे, पांगोळा पाय देतो नांदे पंढरपूर. जाते वदन करा, जाते पंढरपूर, जाते वदन करा, जाते पंढरपूर. दाते दान करा, दाते पंढरपुरा, दाते दान करा, दाते पंढरपुरा. गवाने गा शिनलो येरधारी, गवाने गा शिनलो येरधारी. जन्म दुःख निवारे, वेळेचे दाता कोणे जन्म दुःख निवारे. किरणे संता मोखे तोची दाखवारे, ते संता मोखे तोचे दात वारे. गुळा पाय देतो नांदे पंढरपुरे. जाते पंढरपुरा, न्यामदते तवारे, आत्माचा जोरा. दाते दान करा, दाते पंढरपुरा, भजते तवरे, माता सोया.
भरायची भाषा हे उपकार असे आहेत ज्यांनी आमच्या येरदार संपवली. जन्म मरणाचं जे दुःख होतं, ज्यांना आम्ही क्षीण झालो होतो, तो घालवणारा कोण आहे नेमकं महात्म्यांनी दाखवला का. आत्तापर्यंत अनेक जणांकडनं गेलो, अनेक जणांना दुःख सांगितलं, पण कुणी सक्षम नव्हतं आणि कुणी वाट पण दाखवली नाही. संत महात्म्यांनी ज्ञानोबारांनी आम्हाला सांगावं की तो पंढरपूरला आहे. मग असे ज्यांनी भगवंतच प्राप्ती करण्याचा मार्ग दाखवला, अशांच्या उपकारातून आम्ही जीव जरी ठेवला तरी तो कमीच पडणार आहे, पूर्णत्वाला जाणार नाही. खूप बरायची भाषा. अशा महात्म्यांच्या उपकाराला जीव जरी दिला तरी जीवाचं सोडा, पण याच्या पलीकडं जरी आम्ही विचार केला तरी तुकोब बरायची अनुत्तरित आहेत. तुकोब बरायची भाषा आहे असं आमच्याकडं काहीच नाही की आम्ही महात्म्यांना देऊ शकतो आणि उत्तरायू होऊ शकतो. नाही माझे गाठी काही एक नाही माझे गाठी काही नाही माझे गाठी, काही एक नाही माझे गाठी. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी, तुका म्हणे त्याच्या उपकाराचा म्हणे यांच्या उपकारासाठी, तुका म्हणे त्याच्या उपकाराचा नाही माझे गाठी काही एक, नाही माझे गाठी काही एक, नाही माझे गाठी काही एक, नाही माझे गाठी काही एक. बरं आहे. सरळ सांगतात माझ्याकडं असं काही नाही जे यांच्या उपकाराच्याच मोबदल्यात मी देऊ शकतो. काही जरी दिलं तरी ते कमी पडणार आहे. काय द्यावे याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी वाजवा, मागं बोला. विठ्ठल 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 विठ्ठल. मागं बोला, मागं बोला, टाळी वाजवा. विठ्ठल 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 कुंडली वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 कुंडली हॅलो विठाला 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 कुंडली जोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठाला 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 काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराये, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराये, निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराये, काय द्यावे त्याची व्हावे उत्तरा. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराये, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराये, निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय द्यावे
त्याचे व्हावे उतराये काय द्यावे त्याचे व्हावे काय द्यावे त्याचे व्हावे उतराये काय द्यावे त्याचे व्हावे उतराई वावे उतराई गाव गाचे व्हावे उतरा काय द्यावे त्याचे व्हावे उतराई काय द्यावे त्याचे व्हावे उतराये काय द्यावे यासी व्हावे उतराई काय द्यावे यासी व्हावे उतराई देविता पाये जेव तोडा देविता पाये जेव तोडा काय द्यावे त्याचे व्हावे उतराये काय द्यावे त्याचे व्हावे उतराई जीव थोडा ठेविता पायी जीव थोडा काय द्यावे यासी व्हावे उतराई हो बार खुमाये जय जय विठोबार खुमाये पार खुमाय जय जय विठोबार खुमाये खुमाय जय जय विठोबार खुमाये विठोबार जय जय विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये पार खुमाय जय जय विठोबार खुमाये विठोबार कुमाई जय जय विठोबार जय खुमाये जय विठोबार कुंडली गवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम खुमार पार खुमाय जय जय विठोबार कुमाई पार जय खुमाय विठोबार खुमाये पार जय खुमाय जय विठोबार कुमाई पार खुमाय कुंडली रोबार खुमाये रोबार खुमाये रोबार खुमाये रोबार खुमाये रोबार खुमाये पार खुमाय काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे याशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा तो खूप बरा आहे. संत महात्म्यांच्या उपकाराची जाणीव करून देतात. संत महात्म्यांचे उपकार हे वर्णन करता येणार नाही, अवर्णनीय असे अनेक ज्यांचे उपकार आहेत असे संत महात्मे. आणि त्या उपकाराच्या बदल्यात आम्ही जरी उतराई होण्याचा प्रयत्न केला तरी तुकोबराय सांगतात, जरी जीवाचं दान जरी प्रत्यक्ष रूपानं त्यांच्या पायी ठेवलं तरी ते सुद्धा कमी आहे, ते सुद्धा तुटपुंज आहे. त्यांच्या उपकारातून आम्ही उतराई होऊ शकत नाही हे तुकोबराय म्हणतात. असो चालू असणारा हा उत्सव